नमस्कार, श्री स्वामी समर्थ. श्यामस लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आषाढ महिना आला की आपल्या घरी बनणाऱ्या पारंपरिक पदार्थांची आठवण येते. आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत, कुरकुरीत आणि तोंडात विरघळणाऱ्या गोड कापण्या. या व्हिडिओमध्ये मी काही खास टिप्स देखील सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या कापण्या प्रत्येक वेळी परफेक्ट होतील. चला तर मग सुरुवात करूया. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. सर्वात प्रथम 1 कप गूळ पाण्यात विरघळवून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. मी 2 कप गहूच्या पिठासाठी आणि पाऊण कप डाळीच्या पिठासाठी 1 कप गूळ वापरणार आहे. जेवढे गूळ घेतले त्यापेक्षा थोडे जास्त पाणी घ्यायचे आहे. आता गूळ विरघळण्यासाठी मी गॅसवर ठेवला आहे. विरघळून घेतल्यानंतर ते पाणी थंड होऊ द्यायचे आहे. तोपर्यंत आपण बाकीचे साहित्य एकत्र करून घेऊया. सर्वात प्रथम वाटी गव्हाचे पीठ घेतले, नंतर पाऊण वाटी बेसन पीठ घेतले. आता यामध्ये मिक्सरला फिरवून घेतलेली बडीशेपची पूड, इलायची पूड, सुंठ पूड आणि चवीनुसार मीठ घातले. आता सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालायचे आहे. त्यामुळे कापण्या खुसखुशीत होतात. आता सर्व छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर आता गुळाचे पाणी यामध्ये थोडे थोडे घालून घट्टसर पीठ मळायचे आहे. गुळाचे पाणी गाळून आणि पूर्ण थंड झाल्यावरच घ्यायचे आहे. आषाढ महिन्यामध्ये कापण्या का करतात? तुम्हाला माहीत आहे का आषाढ महिन्यात कापण्या बनवण्याची परंपरा का आहे? आषाढ हा आपला संस्कृतीत अतिशय पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात देवपूजा, व्रतवैकल्य आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व असतं. या काळात घरोघरी गोड पदार्थ म्हणून कापण्या बनवण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. कापण्यांसोबतच गोड पुऱ्या किंवा तिखट पुऱ्याही बनवल्या जातात. यालाच आपण आषाढ तळणं असंही म्हणतो. कापण्या या गव्हाचं पीठ, गूळ आणि तूप वापरून बनवल्या जातात. हे तिन्ही पदार्थ पवित्र मानले जातात आणि नैवेद्यासाठी योग्य समजले जातात. इथे मी पीठ मळून घेतलेले आहे. टीप नंबर 2, पीठ जास्त मऊ मळू नका, त्यामुळे कापण्या जास्त तेल पितात. आता पीठ 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचे आहे, त्यामुळे लाटायला सोपे जाते. आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. 15 ते 20 मिनिटानंतर पीठ तुम्ही बघू शकता छान भिजलेलं आहे. याचे मी आता मीडियम साईजचे गोळे करून घेणार आहे. दोन्ही बाजूला खसखस लावून घ्यायचे आहे. पोळीसारखं जाडसर लाटून घ्यायचं आहे. आता लाटून झाल्यानंतर सुरीने किंवा पिझ्झा कटरने डायमंड शेपमध्ये किंवा शंकरपाळीच्या आकारासारखे कट करून घ्यायचे आहे. नंबर 3, कापण्या जाडसर अशा पद्धतीने लाटा. खूप पातळ लाटू नका. पातळ लाटल्यामुळे तळल्यानंतर कापण्या कडक येतात. आता तेल गरम झालेलं आहे. मध्यम आचेवर कापण्या सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. टीप नंबर 4, तेल मध्यम गरम असावं. खूप गरम तेलात बाहेरून रंग येतो, पण त्या आतून कच्च्या राहतात. दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत झाल्या की बाहेर काढा. अशा पद्धतीने आषाढ स्पेशल गोड कापण्या तयार आहेत. तुम्ही बघू शकत असाल कापण्यांना छान सोनेरी असा रंग आलेला आहे. आता मी या सर्व कापण्या एका भांड्यामध्ये काढून घेते. अशाच पद्धतीने मी सर्व कापण्या करून घेणार आहे.
नंबर 5. कापण्या तळल्यानंतर पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरायच्या आहेत. हवाबंद डब्यात ठेवल्यास 10 ते 15 दिवस छान टिकतात. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि श्यामस लाईफस्टाईल चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.